तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग शिकलेला आहात, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग प्रॉपर येतो, लॉंग व्हिडिओज असतील, रील्स असतील तर ते प्रॉपर येतात. तरी पण अजून जर तुमच्याकडे क्लायंट्स नसतील, जर अजून तुमचा इन्कम जो असेल ना, तर तो सुरू झाला नसेल, तर प्रॉब्लेम जो आहे तर तो तुमच्या स्किल्समध्ये नाही आहे. स्किल्स तुम्हाला प्रॉपरली येतात. तर खरा प्रॉब्लेम काय आहे? तर ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. सोबतच या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आणि तुमचा पहिला क्लायंट जो आहे, तर तो कशा पद्धतीने तुम्ही मिळवणार आहात ना, तर ते मी आज तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर ते सांगणार आहे. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलमध्ये आपण स्पेशली महिलांसाठी, स्टुडंटसाठी, वर्किंग प्रोफेशनलसाठी अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज पोस्ट करत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना, तर ती पण तुम्ही लगेचच सेट करा. तर एक प्रॉपर लिस्टच मी घेऊन बसली आहे. कारण भरपूर स्टुडंट्सचे ना भरपूर प्रॉब्लेम्स असतात आणि सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन देण्यासाठी आता मी पटापट व्हिडिओज जे असतील ना, तर ते बनवायला सुरू केलेलं आहे. बघा मी किती टॉपिक्स जे असतील तर ते लिहून घेतलेले आहेत आणि इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओज अगदी लॉंग व्हिडिओजमध्ये सुद्धा आणि शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये सुद्धा जे असेल ना, तर ते बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात पहिला स्किल शिकल्यानंतर एखादी स्टुडंट मला प्रश्न विचारते की क्षितिजा, मी स्किल जर शिकलेलो आहे तर आता मला आमचा पहिला क्लायंट जो आहे ना, तर तो कसा मिळणार किंवा अजूनपर्यंत क्लायंट जो आहे ना, तर तो मिळतच नाहीये. तर त्यावेळेला माझा सगळ्यात पहिला एक प्रश्न असतो त्या स्टुडंटना, त्या विद्यार्थ्यांना, की तुमचा पोर्टफोलिओ रेडी आहे का आणि तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील ना, तर ते सेटअप केलेले आहेत का. म्हणजे काय, तुमच्याकडे स्वतः तुम्ही बनवलेले 10 ते 15 डिझाईन्स असले पाहिजे. एक पोर्टफोलिओ असला पाहिजे की तुम्ही कशा प्रकारचे डिझाईन्स जे असतील ना, तर ते बनवून देऊ शकताय आणि मग तुमचे स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील ना, तर ते 100% तुमचे व्यवस्थित बिल्ड केले पाहिजे आणि त्यामध्ये प्रामुख्याने तुमचा फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब हे 3 सोशल मीडिया अकाउंट्स तर तुम्हाला कंपल्सरी ओपन करायचे आहेत आणि त्याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला पोस्टिंग जे असेल ना, तर ते करायचं आहे. आता पोस्टिंग करणं म्हणजे काय करणं? ठीक आहे, कॉन्टेंट जो असेल तर तो अपलोड करणं म्हणजे काय करणं? तर तुम्हाला एक प्रॉपर कॅलेंडर बनवायचा आहे. ठीक आहे, अशा टाईपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय किंवा सिम्पली आता मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आलेले आहेत. तर त्या पद्धतीने एक प्रॉपर तुम्हाला कॅलेंडर बनवायचं आहे की आज काय पोस्ट करणार आहे. तर असे काही टॉपिक्स तुम्हाला मिळतात. ठीक आहे, जसं की आता मी इथे बघा काही टॉपिक्स असतील तर ते लिहिलेलं आहेत. अगदी फास्टमध्ये लिहिले, त्यामुळे अक्षर जे असेल तर ते थोडंसं इग्नोर करा. ठीक आहे, इथे काही टॉपिक्स मी लिहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही टॉपिक्स लिहून घेऊ शकताय. तुमचे व्हायरल टॉपिक्स कोणते कोणते आहेत. आता कॉन्टेंट कशा पद्धतीने शोधायचा त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. कॉन्टेंट प्लॅनिंग किंवा कॉन्टेंट कॅलेंडर कशा प्रकारे बनवायचा, तर याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेन. पण तुम्हाला काय करायचं आहे, आज डे 1 आहे ना, तर आज एक शॉर्ट्स अपलोड करूया. त्या शॉर्ट्सचा टायटल काय असला पाहिजे, त्या शॉर्ट्समध्ये हुक काय असला पाहिजे, सीटीए काय असला पाहिजे, म्हणजे ऑडियन्स लगेचच तुमच्या कॉन्टेंटला जी असेल ना, तर ती एंगेज होईल. तर अशा प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला जो असेल ना, तर तो प्लॅन करायचा. त्याच्यामध्ये तुम्ही डे 1, डे 2, डे 3, डे 4 अशा प्रकारे पूर्ण 1 महिन्याचा जो काही कॉन्टेंट प्लॅनर जो असेल ना, तर तो बनवा. दुसऱ्या दिवशी एक लॉंग व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार आहात. तिसऱ्या दिवशी तुम्ही एक रील अपलोड करणार आहात. अशा प्रकारे रोजच्या रोज तुम्ही काय अपलोड करणार आहात विथ टायटल, सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या असतील ना, तर त्या रेडी पाहिजेत. सगळ्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या तुम्ही प्लॅन केला पाहिजेत. त्याचसोबत तुम्ही तुमचा ट्युटोरियल्स पण अपलोड करू शकताय. म्हणजे एखादी पोस्ट तुम्ही बनवताय, इंस्टाग्रामची पोस्ट बनवताय, एखादा युट्यूबचा थंबनेल बनवताय, तर ती मेकिंग प्रोसेस कशी होती, तुमचा रॉ काय होतं आणि तुम्ही ती कशा पद्धतीने बनवली, एक ऍक्च्युअल मध्ये डिझाईन जी असेल तर ती कशा पद्धतीने बनवली, काही टिप्स तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करू शकताय. कोणत्या अडचणी आल्या तर या सगळ्या गोष्टी, बिहाइंड द सीन्स वाल्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती ज्या असतील ना, तर त्या अपलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब हे 3 सोशल मीडिया अकाउंट्स आणि या अकाउंट्सवरती प्रॉपर कॉन्टेंट स्ट्रॅटेजी असेल ना, तर ती बनवायची आहे. जर तुम्ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित प्लॅन केलीत आणि सगळ्यात महत्त्वाची एक टिप म्हणजे तुम्ही ना तुमचे जे काही कॉम्पिटिशन्स असतील ना, तर ते स्टडी करा. म्हणजे असे भरपूर फ्रीलान्सिंगचे एजन्सीज आहेत, भरपूर फ्रीलान्सर्स आहेत जे ऍक्च्युअल मध्ये काम करतात सोशल मीडियावरती, तर ते काय पोस्ट करतात त्यामुळे तुम्हाला आयडिया येते. म्हणजे काय की भरपूर गोष्टी ज्या असतील ना, तर त्या तुम्ही एक्सप्लोर करताय. फक्त स्वतःपुरतं मर्यादित न राहता तुम्ही नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला एजन्सीज, फ्रीलान्सर्स कशा पद्धतीने मार्केटिंग करतात स्वतःची, तर ह्या गोष्टी त्यांनी काय पोस्ट करतात त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, तर ह्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या थोड्याशा बघत चला आणि बघितल्यावर काय आयडियाज मिळतात ना, तर त्या लिहून पण ठेवत चला. सो दॅट त्या तुम्ही तुमच्या कामामध्ये ज्या असतील ना, तर त्या देखील तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला एक प्लॅनर जो असेल तर तो असायला हवा आणि त्या अकॉर्डिंगली प्रत्येक रीलला, ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओला एक सीटी जो असेल, कॉल टू ऍक्शन जो असेल तर तो तुम्हाला द्यायचा आहे. सो दॅट लोक जे असतील ना, तर ती एंगेज राहतील आणि पुन्हा पुन्हा तुमचे व्हिडिओज जे असतील ना, तर ते बघायला येतील. त्याचसोबत तुम्हाला कंपल्सरी व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी जी असेल ना, तर ती करायची. तर जे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत तर त्यांना माहिती आहे व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी काय असते. तर व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी म्हणजे
रोजचे एक 50 ते 100 नवीन WhatsApp नंबर शोधून काढायचे आहेत आणि त्यांना WhatsApp करायचा आहे, की मी असं अशा प्रकारे फ्रीलान्सिंगचं काम करतो. एक एजन्सी आहे आणि तुमच्या कंपनीसाठी, तुमच्या सलूनसाठी, रेस्टॉरंटसाठी, इंटेरियर डिझायनर फर्मसाठी मी तुम्हाला सोशल मीडिया पोस्ट जे असतील तर ते बनवून देऊ शकतो. YouTubeचे थंबनेल्स जे असतील तर ते मी बनवून देऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला कंटिन्युअसली डेली तुम्हाला WhatsApp ॲक्टिव्हिटी जी आहे ना, तर ती करायची आहे. त्याचसोबत एक सिक्रेट टिप आणि खूप इम्पोर्टंट टिप म्हणजे तुम्हाला फॉलोअप जे असतील ना, तर ते द्यायचे आहेत. आता बिझनेस WhatsApp वापरा. बिझनेस WhatsAppला एक ब्रॉडकास्ट नावाचा ऑप्शन आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला फॉलोअप वगैरे ॲक्टिव्हिटीज करणं खूप जास्त सोपं झालेलं आहे. जर तुम्हाला बिझनेस WhatsApp डिटेलमध्ये शिकायचं असेल, फॉलोअप वगैरे कसं द्यायचं, तर कमेंटमध्ये मला बिझनेस WhatsApp म्हणून नक्कीच कमेंट करा. तर बिझनेस WhatsAppच्या मदतीने तुम्ही फॉलोअप मेसेज जो असेल ना, तर तो देऊ शकताय. म्हणजे बघा, आता एखाद्या व्यक्तीला तुम्ही आज मेसेज केलात, की मी तुमच्यासाठी अशा-अशा प्रकारचे पोस्ट जे असतील ना, तर ते बनवून देऊ शकतो. पण ते तुम्ही विसरून जाता किंवा मग ती समोरची व्यक्ती देखील विसरून जाते. पण जर पुन्हा तुम्ही 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी त्या व्यक्तीला पुन्हा एक फॉलोअप मेसेज दिलात, की हॅलो, रिमाइंडर किंवा मग काय ऑफर असेल, एखादा फेस्टिव्हल असेल, जसं की आता 15 ऑगस्ट आलेला आहे, तर इंडिपेंडन्स डेचे काही ऑफर्स असतील, तर ते मी फॉलोअपला मेसेजला त्यांना देईन, की अशा-अशा ऑफर्स आहेत आणि त्यामुळे काय होतं, एक चांगलं कनेक्शन जे असेल ना, तर ते बिल्ड होतंय आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कुठलीही व्यक्ती तुम्ही पहिल्या वेळेला त्यांना WhatsAppला हे टाकताय, मेसेज टाकताय, तर लगेचच तुमची सर्व्हिस बाय करेल असं नाही. तुम्ही सेकंड टाइम मेसेज करताय, थर्ड टाइम मेसेज करताय, 6 महिन्याने घेईल किंवा 1 वर्षाने घेईल. तर आपल्याला कन्सिस्टंटली काम करायचं आहे आणि त्यामुळे हे लाँग टर्म जे काही कनेक्शन्स जे असतील ना, तर ते आपण बिल्ड करत असतो. त्यामुळे काही लोकं लगेचच पहिल्या मेसेजमध्ये घेतात, काही लोकं 2 मेसेज गेल्यावर घेतात, काही 3, काही 6 महिन्याने घेतात किंवा काही 1 वर्षाने घेतात. पण तुम्हाला कन्सिस्टंटली WhatsApp ॲक्टिव्हिटी जी असेल ना, तर ती करायची आहे आणि डेली न्यू लीड्स जे असतील ना, तर ते जनरेट करायचे आहेत. सोबतच Instagramवरती सुद्धा तुम्ही त्यांना डीएम करू शकताय, की जस्ट आम्ही तुमचं प्रोफाईल चेक केलं. एखादी फ्री पोस्ट जी असेल, तर ती तुम्ही त्यांना पाठवू शकताय किंवा मग तुम्ही कोल्ड कॉलिंग जे असेल ना, तर ते पण करू शकताय. रोज एक तुम्हाला जसं जमतं एक 20-30 कोल्ड कॉल्स इन्फॉर्मेशन द्यायची कॉलिंग करून आणि त्यासाठी स्पेशली मी महिलांसाठी सांगतेय, जर तुम्ही कोल्ड कॉलिंग वगैरे करणार आहात, WhatsApp ॲक्टिव्हिटी वगैरे करणार आहात, तर स्पेशली एक वेगळा नंबर घ्या तुमच्या व्यवसायासाठी, जो की फिक्स चार्जमध्ये चालू असेल आणि रात्री वगैरे तो तुम्ही सायलेंट वगैरे जो असेल ना, तर तो करून ठेवू शकताय. त्यामुळे एक सेपरेट नंबर जो असेल तुमच्या एजन्सीला, तर तो तुम्हाला घ्यावाच लागेल आणि त्या नंबरवरती तुम्हाला WhatsApp बिझनेस जो असेल ना, तर तो ऍक्टिव्ह करावाच लागेल आणि फॉलोअप जो आहे ना, तर तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे फॉलोअप जो असेल तर तो करायला विसरू नका. त्याचसोबत अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं एखादी फ्रीलान्सिंग किंवा एखादी एजन्सी तुम्ही सेटअप करताय ना, तर सगळ्यात महत्वाचं असते, की तुम्ही किती पेशन्स ठेवताय. ठीक आहे, म्हणजे असं नाही, की लगेचच मी चालू केलंय काम, मला क्लायंट्स काही येत नाही, तर फ्रस्ट्रेशन जे असेल ना, तर ते कुठेतरी काढून टाका आणि कुठेतरी स्किल डेव्हलपमेंट जे असेल ना, तर ते सुरू करा. म्हणजे एक तर तुम्ही स्किल शिकायलाही चालू करा. तुम्ही कॅनव्हाचे डिझाईन्स बनवा, तुम्ही एआयचे डिझाईन्स बनवा. कशा पद्धतीने डिझाईन्स बनवताय त्याचे ट्युटोरियल्स देखील तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करू शकताय आणि त्याचसोबत मग तुम्ही साइड बाय साइड तुमची मार्केटिंगची जी काही ऍक्टिव्हिटी असेल ना, तर ती सुद्धा तुम्ही सुरू ठेवू शकताय आणि त्या थ्रू लीड्स जे असतील ना, तर ते जनरेट करू शकताय. त्याचसोबत तुम्हाला तुमचं प्राइसिंग जे असेल ना, तर ते ठरवायचं आहे. भरपूर लोकं क्लायंटचा मेसेज आला की खूप पॅनिक होतात, की मॅडम क्लायंटचा मेसेज आला आणि मला पटकन सांगा, पटकन सांगा. प्राइस काय सांगू, हे काय सांगू, ते काय सांगू, खूप पॅनिक होतात. तर तसं आपल्याला करायचं नाही. आपल्याला काय करायचंय, पहिला क्लायंटला त्यांची रिक्वायरमेंट विचारून घ्यायची, की एक्झॅक्टली त्यांना किती पोस्ट लागणार आहेत. ठीक आहे, म्हणजे महिन्याला किती पोस्ट लागणार आहेत. जर व्हिडिओ एडिटिंग वगैरे असेल तर ते रील्स किती लागणार आहेत, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करायचे आहेत का. तर क्लायंटकडून त्यांचा सगळा डेटा जो असेल ना, तर तो पहिला गॅदर करा आणि डेटा गॅदर केल्यानंतर मग सेकंड कॉलमध्ये तुम्ही त्यांना कोटेशन जे असेल, प्रपोजल जे असेल ना, तर ते देऊ शकताय. एक्झॅक्टली कोटेशन किंवा प्रपोजल कशा पद्धतीने लिहायचं, कशा पद्धतीने ते डिझाइन करायचं, त्याची प्राइसिंग कशी ठरवायची, याच्यावरती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेन, जो की उद्याच मी अपलोड करेन. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे असेल ना, तर ते हिट करा. डिटेलमध्ये कोटेशन कसा लिहायचा, प्रपोजल कसा लिहायचा, प्राइसिंग कशी ठरवायची, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पण पॅनिक न होता सगळ्यात पहिला क्लायंटची जी काही रिक्वायरमेंट असेल ना, तर ती विचारून घ्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग आपण त्यांना कोटेशन जे असेल ना, तर ते घेणार आहोत. आपण क्लायंटला नाही सांगू शकत, की मी तुम्हाला 3,000चं पॅकेज देतो, मी तुम्हाला 5,000चं पॅकेज देतो. 3,000चं पॅकेज दिलात आणि जर क्लायंटची रिक्वायरमेंट जास्त असेल, त्यांना खूप जास्त पोस्ट लागत असतील किंवा खूप जास्त रील्स लागत असतील, तर नक्कीच ते कोटेशन चुकीचं ठरेल. त्यामुळे पहिला समोरच्या व्यक्तीचं ऐका आणि मग तुमचे जे काय
प्राइसिंग असेल, प्लॅन्स जे असतील ना, तर ते त्यांना सांगा. पण तुम्ही एक साधं रफ कॅल्क्युलेशन जे असेल तर ते करून ठेवा, की 10 पोस्ट असतील किंवा 10 रील्स असतील, तर एक बेसिक पॅकेज मी 3,000 चं देईन वगैरे. अशा टाइपचे पॅकेजेस जे असतील ना, तर ते तुम्ही रफ एक कोटेशन जे असेल ना, तर ते बनवून ठेवा. सो दॅट ते नंतर तुम्हाला थोडंसं जे असेल ना, तर ते सोपं होईल. तर अशा प्रकारे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टी करून तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर, ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर ग्रो करू शकताय. आणि असेच छान-छान टिप्स तुम्हाला इथून पुढे मी बघा खूप मोठी लिस्ट जी असेल ना, तर ती घेतलेली आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. त्यामुळे डेली तुम्हाला नवीन व्हिडिओज जे असतील, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे असतील, तर ते मिळून जातील आणि नक्कीच तुम्हाला खूप माहिती जी असेल ना, तर ती मिळून जाईल. फक्त पर्टिक्युलरली तुमचं कोणत्या टॉपिकवरती काय तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे हवी आहे, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच ड्रॉप करा. त्यावरती मी एक स्पेशल सविस्तर व्हिडिओ जो असेल, तर तो नक्कीच बनवेन. तर थँक सो मच फॉर वॉचिंग. ही व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, तर लाईक करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा. थँक सो मच. बाय.